शेतकऱ्यासाठी मोठी बातमी. अतिवृष्टी बाधित 232 तालुक्यासाठी नवीन जी.आर. आलेला आहे. रब्बीसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान मिळणार. संपूर्ण बातमी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि राज्यातील कोणते 11 जिल्हे मंजूर झालेले आहेत ते पण पाहणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा. महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पूर स्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. जुन्या सरकारी निर्णयात जी.आर. बदल करून आता एक नवीन सुधारित जी.आर. जारी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे तालुक्यांच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या नवीन निर्णयानुसार बाधित तालुक्याची संख्या वाढवण्यात आली असून नुकसान भरपाईसाठी रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे. या नव्या जी.आर. मध्ये तुमचा तालुका समाविष्ट आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नवीन जी.आर. मधील महत्त्वाचे बदल 9 ऑक्टोबर 2025 नंतर करण्यात आलेले आहे. बाधित तालुक्याची संख्या वाढली आहे. पूर्वीच्या 253 तालुक्याऐवजी आता एकूण 282 तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची सवलत लागू करण्यात आलेली आहे. नवीन तालुक्याचा समावेश या यादीत 29 नवीन तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तालुक्याचे वर्गीकरण जर बघितले तर आता तालुक्याचे पूर्ण बाधित 251 आणि अंशतः बाधित 31 असे 2 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यासाठी आता हे मोठे आर्थिक फायदे होणार आहे. नवीन सरकारी निर्णयानुसार बाधित तालुक्याची शेतकऱ्यांची 2 टप्प्यामध्ये आर्थिक मदत मिळण्यात येणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजेच की एनडीआरएफ आणि एसडीआरएफ निकषाव्यतिरिक्त राज्य सरकारने एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाव्यतिरिक्त नुकसान भरपाई देणार आहे. मर्यादा पण सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. 2 हेक्टरीपेक्षा अधिक म्हणजेच की 3 हेक्टरीपर्यंत मर्यादा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8,500 रुपये ते 8,500 हेक्टरी भरपाई मिळणार आहे. आणि रब्बी हंगामासाठी कृषी निविष्ठा अनुदान म्हणजेच की अतिवृष्टी रब्बी पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचे बियाणे खते इत्यादीचे नुकसान झाले असल्याचे सरकार रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान कृषी निविष्ठा अनुदान देणार आहे. अंशतः बाधित आणि सवलती. नवीन जी.आर. मध्ये अंशतः बाधित आणि सवलती तालुक्यासाठी काही स्पष्टता दिली आहे. पात्रता. अंशतः बाधित तालुक्याची केवळ प्रत्यक्ष बाधित महसुली मंडळे रेव्हेन्यू सर्कल या सवलतीचे पात्र ठरणार आहे. आणि मिळालेल्या सवलती. या सवलतीमध्ये खालील बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे. जमीन महसूल लूट, सरकारी कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्जाची सवलती, वसुली स्थगिती, 3 महिन्याचा वीज बिलात माफी, विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी. शेतकऱ्यांनी या नवीन जी.आर. आणि जाहिरात झालेल्या तालुक्यांची यादीचा अभ्यास करून त्वरित संबंधित कृषी विभाग आणि तलाठ्या कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कारण की याचे सदर तालुके आणि सदर जिल्हे हे संपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या त्यांच्या आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी तालुके जाणून घेऊया आणि तुमच्या तालुक्याचे नाव जर त्याच्यामध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.